पार्टनर असतील किंवा वेंडर असतील हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण आपल्याला एखादा व्यवसाय फक्त सुरू करायचा नाहीये, तर त्या व्यवसायामध्ये टिकायचं आहे, नाव कमवायचं आहे, पुढे जायचं आहे. आपण 100 पटीचं गोल ठेवतोय, 1000 पटींचं गोल ठेवतोय. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला हेलिकॉप्टरमधून उतरायचं आहे. तेही स्वप्न असतात ज्यावेळेला स्टार्टअप सुरू करतो. तर त्याच वेळेला जेव्हा आपण फर्स्ट स्टेपमध्ये पाय ठेवतो, त्यावेळेला वेंडर आणि हे जे पार्टनर्स आहेत आपल्या बिझनेसचे, ते कशा पद्धतीनं योग्य पार्टनर किंवा योग्य वेंडर आपण निवडू शकतो? तर ह्याच्यात फरक असं आहे, हं. की जेव्हा तुम्ही कोणालाही भागीदार घेतात, हां. त्याची निवड करता, त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्टीचं लक्षात घ्या, की त्याचं योगदान, त्या पार्टनरचं योगदान का तुमच्या बिझनेससाठी का तुमच्या व्यवसायासाठी हं, हं. किती महत्त्वपूर्ण आहे. हं, हं. आणि त्याचं त्या योगदानचं तुम्ही गणितात प्रमाण घ्या अच्छा. आणि म्हणजे तसं कॅल्क्युलेट करा या सगळ्या प्रॉफिट गोष्टी. शेअर काढा. आता हे गणितात आपण कसं आणू शकतो? कारण हं. भागीदारचा शेअर अनेक टाइपनी असतो. एक सल्लागार सुद्धा भागीदार होऊन जातो. हो. एक आर्थिक जे साधन तुम्हाला अवेलेबल करतं, हां, तो सुद्धा गुंतवणूक जे तुमचा करतं. भागीदार होऊन जातो. हं, आणि सांसदिक भागीदार सुद्धा असतो, जे तुम्हाला हं, रिसोर्सेस आणि सगळे नेटवर्क तुम्हाला जुळवून देतो. पण हं. आता ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही गणितात म्हणजे कसं मॅथ कसं करायचं मग या मॅथ सगळ्या कसं करणं? गोष्टींचं? ह्याचं आता एक आहे, की त्याचं जे ह्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. हं, हं. नंबर 1, आजच्या तारखेमध्ये त्याच्या योग्यांची किती किंमत आहे, हं, हं, हं. तुमच्या व्यवसायासाठी. ते हां, हां. किती तो जे योगदान आणतोय, व्हॉट ही ब्रिंग्स टू द टेबल टुडे, हं, हं. त्याचं किती महत्त्व आहे. हं. आज तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी ते किती हां. महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते योगदान हं. पुढच्या वेळीत म्हणजे जाऊन 5, 6, 7 वर्षानंतर जेव्हा तुमचा बिझनेस वाढेल, हं, हं. ते योगदान किती महत्त्वपूर्ण राहील. हं. ह्याच्यामध्ये काय होतं, की जे तुम्हाला त्याला त्या वेळेला 5-6 वर्षानंतर जे प्रॉफिट शेअर द्यायचा असतो, हं. तो योग्य आहे की नाही अजून. कारण हं, हं. त्यांनी काय होतं अनेक वेळा, की करंट सुरुवात करंट असते. स्टेटसला हां. आपल्याला असं वाटतं, की ह्याचं खूप महत्त्व आहे आणि सगळं हं. तुम्ही प्रभावाखाली येता आणि त्यांना शेअर देऊन टाकता. नंतर आपल्याला जरा चिमटा वाटतो, की अरे ह्याला एवढं काय द्यायला हं. पाहिजे आपल्याला. मग जे फ्युचर म्हणजे वर्थ कॅल्क्युलेशन आहे, नाहीये. हां. वर्थ नाही वाटत आपल्याला. हं. म्हणजे ते फ्युचर व्हॅल्यू जी आहे त्याच्या योगदानाची आपण जर का प्रेझेंटमध्ये कॅल्क्युलेट केली, तर ते प्रॉफिट शेअरिंग रेशो जरा आपल्याला बसवायला ईझी जाईल. कम्फर्टेबल राहील. हां. जेव्हा 5-6 वर्षानंतर त्याला ते प्रॉफिटमधून शेअर देण्यासाठी तेव्हा तुम्हाला ते जड जाणार नाही. हं. ह्याच्यामध्ये अजून एक असतं, की आपण अनेक वेळा एका माणसाच्या प्रचंड प्रभावाखाली येऊन त्याला हं. गरजेपेक्षा जास्त शेअर देतो. अच्छा. हे आजकालच्या जमान्यात खूप होतंय. जो हं. एक माणूस, एक व्यक्ती येतो आणि असं दाखवतो, की त्याचे रिसोर्सेस खूप आहेत, हो. नेटवर्क खूप आहे आणि खूप प्रभावशाली म्हणजे शो ऑफ पद्धतीने करतो. तुम्हाला त्याच्या प्रभावाखाली आणतो. हं, हं. फक्त ह्या हेतूनी, की ज्याला 5% ची वर्थ आहे, तो 15 का 20% घेऊन जातो. हं. हे तुम्हाला त्या वेळेला वेळेला कळणार नाही. कळत नाही. हां. म्हणून बिझनेसमध्ये एक गोष्ट खूप ध्यानात घ्या, की कुठलीही गोष्ट, कोणतेही तुमच्या मागे घाई करत असेल, हं, हं. तर घाईने कुठलेही निर्णय घेऊ नका. हं. पण ॲट द सेम टाईम कामाला लांबी देऊ नका. हं, काम हं. लांबत जाऊ नका. हं, हं, हं. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो प्रोक्रॅस्टिनेशन. हां, हां. कुठल्याही गोष्टीला करत जाऊ नका. पण कुठल्याही माणसाच्या प्रभावाखाली येऊन त्याला हं. गरजेपेक्षा जास्त काही वस्तू द्यायच्या आधी 10 वेळा, 15 विचार वेळा, करणं. 100 वेळा विचार करा. हं, हं, हं. कारण ते खूप महत्त्वाचं आहे.